नृसिंहवाडीमध्ये गुरुवारी 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या श्री दत्त जयंतीची तयारी पूर्ण झाली आहे। याबाबत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आढावा बैठक घेतली। दत्त जयंती सोहळा नियोजनबद्धरित्या पार पाडण्याबाबत आमदार यड्रावकर यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या। नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात गुरुवारी 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दत्त जयंती सोहळा होणार आहे। या सोहळ्यासाठी ग्रामपंचायत आणि दत्त देवस्थानकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे। याबाबत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे, सरपंच चेतन गवळी, ग्रामसेवक हेमंत कोळी यांनी तयारीबाबत माहिती दिली। आमदार यड्रावकर यांनी वाहतूक, आरोग्य, पार्किंगबाबत सूचना दिल्या। मंदिर परिसरातही आमदार यड्रावकर यांनी पाहणी केली। यावेळी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी सोहळ्याच्या नियोजनाबाबत माहिती दिली। उद्या होणाऱ्या दत्त जयंतीच्या निमित्तानं एकंदरीत सगळ्याच विभागाचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला। अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीच्या येणाऱ्या सर्व भाविकांची सोय असेल किंवा सुरक्षा असेल या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीची आणि चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। लोकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावं ही प्रशासनाच्या वतीनं आणि लोकप्रतिनिधींच्या वतीनं मी यात्रेकरूंना सुद्धा विनंती करतो। ग्रामपंचायतीच्या वतीनं पिण्याचं पाणी, आरोग्य व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था केली आहे असं धनाजीराव जगदाळे यांनी सांगितलं। दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचं प्रशासन यांच्या वतीनं बऱ्यापैकी सगळ्या सोयी केलेल्या आहेत। ज्याच्यामध्ये पार्किंगची व्यवस्था असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, पोलीस संरक्षणाच्या दृष्टीनेची व्यवस्था असेल, त्या लोकांना आपण सांगितलेले आहेत, सुचवलेले आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आमची आता दत्त जयंतीची पूर्ण तयारी झाली आहे आणि उद्याची दत्त जयंती पार पाडण्यासाठी आमचे ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। उद्या होणाऱ्या दत्त जयंती निमित्त आम्ही सगळ्या व्यवस्थितपणे आम्ही जबाबदारी घेतलेली आहे। आमदार साहेबांचे सूचना आम्हाला दिलेल्या आहेत, आम्ही तत्पर पाहण्यात येणार आहे। परत आरोग्यदृष्ट्या, पाण्याच्या दृष्टीने आम्ही सगळी सोय करण्यात आलेली आहे। यावेळी माजी उपसरपंच अभिजित जगदाळे, सागर धनवडे, अविनाश भोसले, विकास कदम, गुरु धनवडे, रमेश मोरे, रमेश सुतार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।